रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मानवी वस्तीतील धोकादायक टॉवर हटवलाच पाहिजे. मानवी वस्तीतील धोकादायक टॉवर हटवलाच पाहिजे. नागोठणे शांतीनगरला धोकादायक मोबाईल टॉवरचा विळखा. अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक. मोबाईल टॉवर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडू. शांतीनगर ग्रामस्थांचा रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदनातून इशारा. नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवे नायका ITI समोर भर मानवी वस्तीत टॉवरने विळखा घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक प्रकारचे गंभीर आजार व्याधींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी 2 मोबाईल टॉवरमुळे येथील स्थानिक रहिवासी जनतेच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना याच ठिकाणी राकेश जैन यांच्या इमारतीवर 3रा टॉवर उभा राहत असल्याने स्थानिक रहिवाशात संतापाची लाट उसळली आहे. मानवी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यास प्रचंड हानिकारक असलेले टॉवर हटवावेत अशी मागणी येथील स्थानिक प्रभाकर तांडेल, प्रिया तांडेल, मनसेरोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, विनायक तांडेल, ऋषी गुप्ता, शुभम गुप्ता, निशांत पिंगळे, दीपक मेस्त्री, रेणू गुप्ता, पल्लवी खरपुडे आदीसह स्थानिक रहिवाशांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विना परवाना अनधिकृतपणे सुरू असलेले सदरचे बेकायदेशीर टॉवर जलदतेने हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शांतीनगर येथील स्थानिकांनी दिलाय. रोल काय नाव आपलं, काय सांगाल, काय तक्रार आहे आपली? नमस्कार, मी प्रभाकर तांडेल, शांतीनगर ITI समोर इथला रहिवासी आहे. ह्या परिसरामध्ये गेल्या 18 वर्षापासून एअरटेल आणि टाटा इंडिकॉम आणि आताचा जिओ असे 2 टॉवर आहेत. ह्या 2 टॉवरमुळं आम्हाला अनेक टॉवर ज्यावेळीपासून निर्माण झाले त्यावेळीपासून भरपूर त्रास, रेडिएशन, आणखीन पावसाळी विजा चमकणं, विजा त्या टॉवरवरती पडणं, त्यानंतर टॉवरवरती अपरात्री ऑपरेटर येणं, कामगार येणं, काम करून जाणं, ह्या सर्व गोष्टींचा खूप भयानक त्रास होतो. दुसरी गोष्ट, एवढं सगळं असताना त्या टॉवरला हटवण्यासाठी त्यावेळीसुद्धा आम्ही कारवाई केली होती. तरीसुद्धा 3रा टॉवर इथे येत आहे. म्हणजे आमच्या या वस्तीमध्ये 3 टॉवर बसत आहेत. ह्या 3 टॉवरमुळं ह्या रेडिएशनचा एवढा त्रास भयानक होणार आहे की इथं लोकांना राहणं मुश्किल होणार आहे. आरोग्याशी खेळ चाललेला आहे. ह्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणांना, तहसीलदार साहेब, आणखीन ग्रामपंचायतींना वेळोवेळी निवेदनं दिली, जाऊन विनंत्या केल्या, परंतु कोणत्या प्रकारचं काम थांबत नाही आहे. आमच्या आरोग्याशी खेळ चाललेले आहे. त्यामुळं सरकारला आणि ह्या प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की सदर हे काम सर्व थांबवून इथले टॉवर हटवावेत, ही कळकळीची नम्र विनंती आहे. काय नेमकं प्रकरण या ठिकाणी आहे? शांतीनगरमधील ग्रामस्थ आक्रमक होण्याचं कारण काय? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष. दिनांक 11/8/2023 रोजी इथल्या स्थानिकांनी गेले 5-6 महिन्यापूर्वी इथं या टॉवरला विरोध केला होता. इथं 2 ते 3-4 टॉवर इथं बसत आहेत, मोबाईलचे टॉवर बसत आहेत आणि त्या टॉवरवरनी होणारे रेडिएशन इथल्या स्थानिक मुलांना किंवा इथल्या राहणाऱ्यांना भरपूर त्रास होत आहे. त्याच्या विरोधात इथले सगळे स्थानिक लोकांनी सन्मान्य राजसाहेबांकडे हे पत्र दिलं आणि आम्हाला सांगितलं की इथला टॉवर हटवा. त्यानंतर आम्ही त्या प्रशासनाला, तहसील ऑफिसला देखील सांगितलं, ग्रामसेवकाला देखील सांगितलं, सगळ्यांना सांगितलं इथला टॉवर हटला पाहिजे. हे एवढं सांगून देखील टॉवरचं काम चालू आहे. तुम्ही वरती पाहत असाल तर टॉवरचं काम चालू आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की हा टॉवर इथून हटला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल. दादा, काय नाव तुमचं आणि काय सांगाल? एकूणच टॉवरच्या बाबत तुम्ही आक्रमक झालेला आहात. या ठिकाणी टॉवर आहेत, त्याच्यात अजून भर पडते, मानवी वस्तीला टॉवरचा विळखा बसतोय. काय सांगशील, काय नाव? नमस्कार, ऋषी गुप्ता माझं नाव आहे आणि हा प्लॉट माझा असून इथं जे राहणारे लोक आहेत, ऑलरेडी 2 टॉवर इथं आहेत. एक हा समोर आहे आणि एक तिकडे टॉवर आहे. त्यात 3रा टॉवर हा जो होतो आहे त्याच्यामुळं आम्हाला रेडिएशनचा, लहान मुलं आहेत, रेडिएशनमुळे कॅन्सरचा त्रास होऊ शकतो,
बाकी नवीन नवीन जी घरं बनत आहेत, लोक टॉवरमुळे यायचे इथे राहण्यासाठी टाळतील आणि बरेच काही गोष्टी होऊ शकतात. जे पाखरे चिमणे वगैरे असतात त्यांचं आता प्रमाण कमी होत चाललं आहे ह्या रेडिएशनमुळं. आणि लहान मुलं आहेत त्यांना त्रास, आम्हाला पण त्रास होईल. पावसाळी रेडिएशनचा त्रास जास्त होतो. त्यामुळं आम्ही ह्या टॉवरला विरोध करतो आहे. आणि हा जो टॉवर आहे ग्रामपंचायतनी त्यांना परमिशन नाही दिला असून पण ते काम करत आहेत. त्यामुळं प्रशासनाने ह्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी आणि हा टॉवर थांबवावा अशी आमची विनंती आहे. नेमका हा टॉवर कुणाचा आहे, कुणाच्या बिल्डिंगवर हा उभा राहतो? हा राकेश जैन म्हणून त्यांची जागा आहे. ऑलरेडी त्यांनी जी बिल्डिंग बांधली आहे ती पण अनधिकृतमध्येच बांधलेली आहे. जागा जी सोडावी लागते त्याप्रकारे जागा नाही सोडली. गटारवरती बांधकाम केलेलं आहे. त्यांची वरचा जो माल आहे तो आमच्या जागेत आलेला आहे. आम्ही त्यांना सांगितलं तर ते बिंदास बोलतात, तुला काय करायचं ते लीगल कर, मी बघून घेईन. हे सगळे गोष्टी आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे पैसे आहेत तर ते आम्हाला दाबतील. पण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊ पण हा टॉवर होऊ देणार नाही. आंदोलन करू, उपोषण करू पण टॉवर होऊ देणार नाही. जिओचा हा टॉवर आहे. आम्ही त्यांना सांगितलं का बाबा तुमची एवढी मोठी जागा आहे, तुम्ही तुमच्या जागेच्या त्या साईडला बांधा, आमच्याच बाजूला का बांधताय? म्हणजे इथं जी लोकं राहत आहेत एवढी सगळी हे घरं आहेत, या इथं बाजूला नवीन बिल्डिंग होतो आहे तर त्यांची जागा रोडपर्यंत आहे, बोलून रोडच्या साईडला बांधा ना, शिवाय लोकांचा त्रास कमी होईल ना. तर ते ऐकत नाही आहेत. तर त्यावेळेला आम्ही तुमच्याशी मदत घेऊन हे सगळं करतो आहे. मानवी वस्तीतील धोकादायक टॉवर हटवलंच पाहिजे. मानवी वस्तीतील धोकादायक टॉवर हटवलंच पाहिजे.